नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा, त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा, त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी अशोक। माझ्या भावाच्या बाबतीमध्ये एक 15-20 वर्षापूर्वी जो काही त्याला अनुभव आला तो आज मी तुम्हाला या चॅनलवरती कथेच्या माध्यमातून सांगत आहे। आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 6 जण होतो। मी, माझा भाऊ सुरेश, वहिनी, त्यांची 2 मुलं आणि आई, अशी कुटुंबात एकूण 6 माणसं। गोष्ट 20-25 वर्षापूर्वीची आहे। त्या काळी आमची शेती आहे भरपूर, म्हणजे होती भरपूर, परंतु आम्ही सगळीच काय करायचो नाही। जेवढं अन्नधान्य, जेवढा कडधान्य किंवा जेवढे तांदूळ वर्षभर पुरतील एवढीच शेती आम्ही करायचो। मग बाकीच्या वेळी गावामध्ये मोलमजुरी करायची आणि त्यातून येणाऱ्या पैशावरती घर चालवायचं। तर मी आमच्या घरापासून एक 10-12 किलोमीटर अंतरावरती शहर होतं। त्या शहरात मी एका दुकानदाराकडे कामाला होतो आणि माझा भाऊ जो सुरेश आहे तो गावामध्ये आमच्या एक लाकूड व्यापारी होता। म्हणजे तो जंगलात लाकूड घ्यायचा, तोडायचा आणि तो बेळगावला वगैरे ट्रक भरून पाठवायचा। तर त्याची स्वतःची ट्रक होती आणि त्याचा तो लाकडाचा व्यवसाय होता। त्याच्याकडे माझा भाऊ कामाला होता। गावातील अजून 5-6 जणं त्याच्याकडे ते लाकडं तोडण्यासाठी वगैरे कामाला होती। आणि माझ्या भावाचं काम काय होतं की ज्या ठिकाणी तो लाकूड व्यापारी लाकडं तोडायला जायचा जंगलामध्ये, आता तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जंगलामध्ये जाऊन वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तो लाकूड तोड करायचा। तर तिथल्या कामगारांना तिथे जंगलामध्ये जाऊन चहा, नाश्ता, जेवण बनवणे हे माझ्या भावाचं काम होतं। म्हणजे तो कुक म्हणून त्या ठिकाणी त्याने ठेवलेलं। एके दिवशी काय होतं, आमच्या घरापासून एक 6-7 किलोमीटर अंतरावरती एका गावामध्ये त्या आमच्या गावातल्या लाकूड व्यापाऱ्याने जंगल घेतलेलं तोडायला आणि तिथे मोठमोठी झाडं होती। ती तोडून मग तो बेळगावला नेऊन आपल्या ट्रकाने विकणार होता। तर एके दिवशी तिथले गावामधले 5-6 कामगार, तो स्वतः ट्रक चालवत होता मालक, तो आणि माझा भाऊ, आता हे जाताना ते सगळं जेवणाचं सामान वगैरे घेऊन जायचे। टोप, कळशी, त्यानंतर बादली, त्याला लागणारं सगळं सामान, जेवणाला लागणार ते सगळं घेऊन जायचे जंगलामध्ये। तसे त्याप्रमाणे ते आज सकाळी 8 वाजता आमच्या गावातून त्या ट्रकने निघाले। ते सगळे 5-6 कामगार, माझा भाऊ, ते सगळं जेवणाचं सामान आणि तो लाकूड व्यापारी ट्रक घेऊन एक 7-8 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या एका गावामध्ये गेले। गावामध्ये तर रस्त्यावरती ट्रक लावला आणि जंगलामध्ये सगळेजण ते लाकडं तोडण्यासाठी म्हणून जंगलामध्ये वर चढून गेले। आता त्या कामगारांनी जंगल तोडण्यासाठी कोयते, कुऱ्हाडी नेले होते, त्याप्रमाणे त्यांनी तोडायला सुरुवात केली। आता तेव्हा काय आत्तासारखे मशीन्स वगैरे नव्हत्या, तेव्हा कुऱ्हाडीच्या आणि कोयत्याच्या साहाय्यानं झाडं तोडली जायची, त्यामुळे वेळ लागायचा भरपूर। तर इकडे मग त्यांना 10 वाजता त्या कामगारांना नाश्ता देण्यासाठी म्हणून माझ्या भावाने आता ती सगळी नाश्त्याची तयारी केली आणि सर्वप्रथम तो म्हणाला की आता चूल लावली पाहिजे। तर चूल लावण्यासाठी 3 दगड तो आजूबाजूला शोधू लागला। एक थोडंसं सपाट असा भाग जंगलामध्ये होता, त्या ठिकाणी चूल लावायची आणि आता नाश्ता वगैरे चहा करून कामगारांना द्यायचं। परत दुपारचं जेवण करायचं होतं, परत संध्याकाळी त्यांना 3 वाजता चहा द्यायची होती। त्यासाठी तो चुलीला लागणारे दगड आजूबाजूला शोधत होता। ते सगळे दगड शोधता शोधता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी सगळेच असे एका आकाराचे चौकोनी असे दगड आजूबाजूला पडलेले किंवा ते जमिनीत पुरलेले त्याला दिसू लागले। तर थोडा तो आश्चर्यचकित झाला की असे एकाच आकाराचे चौकोनी असे दगड या जंगलामध्ये कसे काय एकाच ठिकाणी आहेत, असा त्याच्या मनामध्ये तो संशय आला। तरी देखील त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि ती चूल लावण्यासाठी म्हणून तो आता दगड शोधू लागला। एक मोठं आंब्याचं झाड त्या जंगलामध्ये होतं, भलं मोठं, त्याचं खोडचं बरंच रुंद होतं आणि त्या खोडाच्या समोर एक चौकोनी दगड असा जमिनीत रुतलेला होता। त्याला वाटलं की हा दगड घ्यायचा आणि चुलीला लावायचा, 2 दगड अजून करायचे आणि 3 दगडांची चूल लावायची। म्हणून तो दगड त्याने हलवून पाहिला तर तो दगड ना जमिनीत रुतलेला होता, त्याचा काही भाग। तर तो त्याला थोडाफार हलत होता
मग एका कोयत्याच्या साह्याने त्या दगडाच्या आजूबाजूला त्याने माती खणली आणि तो दगड हलवून येत नव्हता, परंतु तो हलवून कसा बसा तो बाहेर काढला मातीतून आणि तो आणि 2 दगड बघून त्याने चूल तयार केली आणि त्या चुलीमध्ये लाकडं लावून आग पेटवली. झालं. त्यानंतर त्याने नाश्ता आणि चहा केले. सगळ्या कामगारांना बोलवलं आणि चहा नाश्ता दिला. आता दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. येतानाच त्यांनी चिकन घेऊन आलेले, म्हणजे चिकन केलं की सगळ्यांना दुपारीचं जेवण झालं असतं. आता चिकन शिजवण्यासाठी म्हणून त्याने ते मीठ मसाला लावून वगैरे ते सगळं चिकनला लावून ठेवलं आणि आता भात करायला घेतला आणि त्या चुलीवरती टोप ठेवून त्याच्यात पाणी ओतून त्याने भात तयार करून घेतला आणि आता लाकडं त्या चुलीत शिरून बऱ्यापैकी आग पेटत होती. आता भात करून झाला आणि आता चिकन शिजवण्याची वेळ आली होती. तर माझ्या भावाने चिकनासाठी म्हणून तो टोप त्या चुलीवरती ठेवला, त्यात तेल तापत ठेवलं आणि टोमॅटो आणि कांदा त्याच्यामध्ये तो घालून ढवळू लागला आणि तो कांदा भाजल्यानंतर त्याने ते चिकनच्या फोडी आहेत ना त्या टोपात ज्या क्षणी ओतल्या आतमध्ये, तशी अचानक कोणीतरी पाणी मारावं ना त्या आगीमध्ये तसं झालं आणि चुलीतली आग पूर्ण विझून गेली. जसं एखाद्याने पाणी मारावं आणि पूर्ण विझून जावी ना तसं झालं. आता ह्याने पुन्हा एकदा ती लाकडं चुलीत सारली आणि तो फुंकर मारू लागला जेणेकरून ती पेटावीत म्हणून, परंतु ती लाकडं काही पेटत नव्हती. कितीतरी ह्याने प्रयत्न केला परंतु ती लाकडं काही पेट घेत नव्हती. ते चिकन तसंच टोपामध्ये होतं आणि याने कसा बसा करून आजूबाजूच्या काटक्या वगैरे जवळ करून ती आग त्याने नंतर कशी पेटवली आणि ते चिकन शिजवलं. दुपारचं जेवण झालं. सगळ्यांना चिकन भात जेवण दिलं आणि 3 वाजता पुन्हा एकदा त्याने चहा केली त्याच चुलीवरती आणि चहा दिल्यानंतर पुन्हा मग 3 वाजता ते कामगार काम करू लागले. म्हणता आता दिवस मावळला. 5-5:30चा वेळ झाला. तोडलेली सगळी लाकडं त्या कामगारांनी एव्हाना आता ट्रकामध्ये लोड केली आणि सगळेजण 6-6:30ला आपल्या गावाकडे यायला निघाले. 7:30 वाजता ते त्या व्यापाऱ्याच्या घराकडे सर्वजण पोहोचले. त्या व्यापाऱ्यानं जो लाकूड व्यवसाय करणार होता त्याने त्या कामगारांची, माझ्या भावाची जी काही मजुरी आजच्या दिवसाची ती सगळी त्यांना देऊन टाकली आणि सगळेजण आपापल्या घरी निघाले. आता ह्याच्यामध्ये 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, तरी देखील माझा भाऊ जो सुरेश आहे तो घरी परतला नाही. आता मला थोडीशी काळजी वाटू लागली म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली आणि तर त्यांना मला आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्या व्यापाराचा ट्रक आम्ही गावात येताना पाहिला आहे म्हणून. आता मला समजेना गावात जर ट्रक आला तर हा अजून घरी कसा नाही आला. मग काळजीपोटे मी सायकल घेतली आणि त्या लाकूड व्यापाऱ्याच्या घरी गेलो आणि त्याला सांगितलं, दादा अरे आमचा भाऊ अजून घरी आला नाही आहे. तर तो व्यापारी म्हणाला 7:30लाच आम्ही सगळेजण गावामध्ये आलो, सगळ्यांचे मी मजुरीचे पैसे दिले, तसे सुरेशचे पण दिले आणि तो घरी जायला निघाला, अजून आला नाही कसा. तो म्हणतो की आम्ही त्याची वाट बघतोय, आत्ता येईल, परंतु आता 10-10:15 झाले रात्रीचे तरी पण तो अजून आला नाही आहे म्हणून. तर तो लाकूड व्यापारी मला म्हणाला की अशोक जाऊन घरी बघ, तर नाही मिळालं तर मला सांग, बघ आपण बघूया पुढे काय करायचं ते. तसंच मी सायकल चालवत घरी आलो. घरी येऊन वहिनीला आईला विचारलं तर ते म्हणतात की सुरेश अजून घरी आला नाही आहे म्हणून. आता झालं काय, ही गोष्ट आता आजूबाजूला वाडीत समजली. सगळे तरुण जुनी जाणती माणसं एकत्र झाली. हा आता गेला कुठे, घराकडे तर यायला निघाला. तोपर्यंत 11-11:30चा वेळ झाला. आता तो लाकूड व्यापारी देखील आमच्या घरी आला, चौकशी करू लागला. तर मी म्हटलं अजूनपर्यंत तो आला नाही आहे म्हणून. तर तो म्हणाला आता शोधायचं कुठे. आता वाडीतल्या काही युवकांनी जाणत्या मंडळींनी ठरवलं की ह्याने जीवाचं बरं वाईट तरी कोणत्या गोष्टीने करून घेतलं नाही ना. मग त्यासाठी आम्ही विहिरी, जंगल, नदीच्या पाण्यात, प्रवाहामध्ये, डोहामध्ये शोधण्यासाठी म्हणून जायचं ठरवलं. आम्ही म्हणजे मी होतो माझ्याबरोबर आणि तरुण होते वाडीतले. एवढ्यात आम्ही ते जायला निघणार, एवढ्यात एक जुनी जाणती व्यक्ती आम्हाला म्हणाली
की तुम्ही जाताय त्याला शोधण्यासाठी, परंतु सावध राहा. ही गोष्ट मला थोडीशी खटकते. या गोष्टीतून मला काहीतरी विचित्र असा घडल्याचा भास होतोय. त्यामुळे तुम्ही जाताना सांभाळून जा, नाहीतर तुम्ही बाराच्या भावात जाल, लक्षात ठेवा. आता त्या वयस्कर माणसाचं बोलणं आमच्या मनावरती काही दडपण नेऊन गेलं. तरी आम्ही हातामध्ये त्या 2 सेलचे बॅटरी ते घेऊन आम्ही आता नदीकडे जायला निघालो. म्हणजे शेतजमीन होती, शेतजमिनीतून खाली वाट गेलेली नदीमध्ये. तर नदीमध्ये त्याला शोधण्यासाठी, माझ्या भावाला शोधण्यासाठी म्हणून आम्ही सगळे 5-6 युवक वाडीतले नदीमध्ये उतरलो. आणि इकडे बाकीची माणसं मळ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये, विहिरीमध्ये बघत होती. आणि आम्ही 5-6 तरुण जे डेअरिंग बाज होतो ते सगळे आम्ही नदीमध्ये उतरलो. आणि जिकडे तिकडे बॅटरी मारून नदीमध्ये बघतोय की याने जीवाचं बरं वाईट तर काही केलं नसेल ना. शोधता शोधता एक अशी घटना झाली की जशा आम्ही पुढे पुढे शोधत त्याला त्या नदीतून फिरतोय ना, तसं कोणतरी आमच्या मागून एक व्यक्ती फिरते असं आम्हाला सतत वाटत होतं. म्हणजे आम्ही ज्या झाडाझुडपातून पुढे पुढे जात होतो ना, तशी मागून पुन्हा एकदा कोणतरी व्यक्ती ती झाडं-झुडपं बाजूला करत करत आमच्या मागून पुढे पुढे येते असं आम्हाला भासो. आता आम्ही थोडेसे घाबरलो की आम्ही 5-6 जण चलतो, पण तो आमच्या मागून कोणतरी चालतंय त्या झाडाझुडपातून असा सतत भास होत होता. आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि सगळेजण आता जवळजवळ चालत होतो, कारण सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. कारण त्या जुन्या जाणत्या व्यक्तीने देखील सांगितलं होतं की मला काहीतरी वेगळं वाटतं आहे ह्या गोष्टीमध्ये, तर तुम्ही सगळेजण सांभाळून काय ते शोधताय ते शोधायला जा, नाही तर तुम्ही बाराच्या भावात जा. त्यामुळे सगळ्यांच्या मनावरती एक दडपण होतं. तरी देखील आम्ही त्या नदीमध्ये शोधत होतो. शोधता शोधता एक गोष्ट अशी घडली की आमच्या बाजूने कोणतरी एक धिप्पाड अशी व्यक्ती धावत धावत धावत, म्हणजे त्याच्या पावलांचा आवाज त्या जमिनीवरती येत होता आम्हाला. धाप 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 अशी धावत धावत आली आणि समोर असलेल्या नदीच्या एका खोल डोहामध्ये त्याने उडी मारली. सगळ्यांच्या नजरा जेव्हा त्याने उडी मारला आणि असं उंच पाणी ओढालं ना, तेव्हा सगळ्यांच्या नजरा एकाच ठिकाणी स्थिर झाल्या. बघितलं तर कोणीतरी पाण्यामध्ये उडी मारली होती. आता पाणी त्या डोहातलं बरंच असं हालत होतं, जशा लाटा याव्यात ना तसं जोरात हलत होतं. आता सगळ्यांच्या काळजाचं पाणी झालं. सगळ्यांनी ठरवलं की आता यापुढे शोधायचं नाही, नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे आपल्या बाबतीमध्ये जर आपण इथून अजून डेअरिंग केली तर. आता सगळ्यांनी ठरवलं की आता आपण घरी निघून जायचं, आजची रात्र त्याची वाट बघूया आणि उद्या सकाळी काय ते बघता येईल म्हणून. सगळेजण आम्ही तिथूनच त्या डोहाकडनं पाठी परतलो. आता त्या डोहातलं पाणी अजून देखील जोरात हलत होतं. आता आम्ही सर्वजण घरी आलो आणि ज्या एका वयोवृद्ध माणसाने आम्हाला सांगितलेलं की तुम्ही सांभाळून जा म्हणून किंवा सांभाळून शोधा म्हणून, त्या माणसाकडे आम्ही जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं सतत आम्हाला भास होत होता की कोणतरी आमच्या मागून चालतंय. आणि एक क्षण असा आला की कोणीतरी व्यक्ती धावत आमच्या बाजून निघून गेली आणि त्याने त्या डोहामध्ये उडी मारली. तेव्हा तो जुना जाणता जो माणूस होता त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आता या भानगडीमध्ये पडू नका, तुम्ही त्याला शोधू नका, आजची रात्र अशीच जाऊ दे, उद्या आपण बघूया. आता तुम्ही सर्वजण घरी जा. आता मी देखील घरी आलो. आता माझा भाऊ सुरेशाची आम्ही बराच वेळ वाट बघत होतो, परंतु तो आला नव्हता. आता याच्यामध्ये 11:30 वाजता आम्ही नदीमध्ये शोधायला गेलो. 1 तासाने मागे आलो, म्हणजे 12:30 पावणे 1चा टाईम झालेला. आणि अचानक आमच्या वाडीतल्या एका व्यक्तीला माझा जो भाऊ आहे सुरेश, तो रस्त्याने घरी येताना दिसला. तर त्याने लगेच त्याला पाहिलं आणि तो जोरात ओरडला, अरे हा बघा सुरेश, रस्त्यानं येतोय. तर तो हळूहळू चालत घरी येत होता. सगळी जण आम्ही धावलो रस्त्याकडे. बघितलं तर याला ठिकठिकाणी मारलेल्याच्या खुणा त्याच्या अंगावरती होत्या. चेहरा सुजलेला होता, त्यानंतर त्याचे कपडे फाडलेले होते आणि त्याच्या अंगातून त्राण अगदी निघून गेलेलं, म्हणजे अशक्त व्हावा ना तसा तो झालेला. आणि तो हळूहळू पावलं टाकत, म्हणजे त्याला दम लागलेला, धाप लागलेली आणि तो घरी येण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होता. आम्ही सगळेजण धावलो, त्याला उचलला आणि आम्ही घरी घेऊन आलो. तर त्याची बोलण्याची देखील परिस्थिती नव्हती. त्याचे फाटलेले कपडे आणि त्याला ना असं मातीत कोणीतरी लोळवावं ना तसं त्याला अंगाला त्याच्या पूर्ण माती लागलेली.
तर आम्ही त्याला नंतर लिंबू सरबत वगैरे करून दिलं. थोडा वेळ त्याला बसवलं, पंखा लावला त्याला, त्या वाऱ्याखाली बसवलं. काही वेळानं तो थोडाफार सावध झाला आणि आम्ही त्याला नंतर विचारलं, अरे झालं काय तुझं? 7:30 वाजता तुम्ही गावामध्ये आलात, आत्ता 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत तू होतास कुठे म्हणून? तर तो नंतर त्याने जी घटना सांगितली ना, ती म्हणजे हृदय हलवून टाकणारी होती. तो म्हणाला की मी 7:30 वाजता तिथे आलो, त्यानंतर 8-8:30च्या दरम्यान मी घरी यायला निघालो. जसा मी घरी यायला निघालो तसं कोणतरी एक धिप्पाडसा माणूस माझ्या मागून चालत होता. मी त्याला मागे वळून बघितलं तर एक धिप्पाड 7-7.5-8 फुटाचा असा धिप्पाड माणूस माझ्या मागून चालत होता. आणि त्या माणसाने चालता चालता मला असं मानेला पकडलं आणि एका हाताने तो ओढत मला समोर असलेल्या त्या मळ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये घेऊन गेला. आणि आता शेतामध्ये ना गवताच्या, जेव्हा भात कापून जातं ना तेव्हा गवताच्या गंजी करून ठेवल्या जातात. म्हणजे जे गवत असतं ना ते गोल असं रचून ठेवलं जातं शेतामध्ये. तसं त्या शेतकऱ्याने असे रचून ठेवलेल्या गंजा, त्याला आम्ही कोकणामध्ये भाताची कुडी म्हणतो. तर त्या कुड्यांपर्यंत त्याला ओढत तो धिप्पाड माणूस घेऊन गेला आणि त्याने ते 2 गंजींच्या मध्ये त्याला नेऊन दाबला आणि त्याच्या छातीवरती पाय देऊन तो जोरात ओरडत होता की तू चिकन खाणार, तू माझ्या परिसरामध्ये तू चिकन शिजवून खाणार, असं तो जोरात ओरडत होता. आणि तो त्याला उठायलाच देत नव्हता. म्हणजे त्याला धरून तो पुन्हा तिकडे दपटून धरायचा जमिनीवरती आणि मारायचा. असं बराच वेळ चाललं होतं. तो क्षमायाचना त्या माणसाकडे करत होता की माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. परंतु तो एवढा धिप्पाड असलेला देह, असा लाल बुंद झालेला त्याचा चेहरा आणि असा रागिष्ट झालेला चेहरा आणि त्याचं एक ते धिप्पाड शरीर, त्याच्या पुढे माझ्या भावाचं काही चालत नव्हतं. तो त्याला सारखं मारत होता. त्याला उठायलाच देत, उठला की मारायचा जमिनीवरती. आणि काही वेळानं तो पुन्हा ओरडला की माझ्या परिसरात येऊन तू चिकन जेवून खाणार काय, चिकन करून खाणार, असं म्हटलं त्याने. आणि जोरदार त्याला पुन्हा एकदा जमिनीवरती आपटला आणि तो धिप्पाड माणूस सपासप पावलं टाकत पुढेपर्यंत गेला आणि नंतर तो अदृश्य झाला. आणि ही सगळी गोष्ट त्याने आम्हाला सांगितली. आता पुन्हा एकदा तो जुना जाणता माणूस होता ना, तो बोलला की याच्या हातून चूक घडली आहे, कुठच्या तरी ठिकाणी याच्या हातून काहीतरी चूक घडली आहे असं मला दिसतंय. त्यासाठी उद्या आपण एका मांत्रिकाकडे जाऊया असं मला त्याने सांगितलं. आणि ती रात्र आम्ही सगळेजण घरी गेलो. आणि तो रात्री माझा भाऊ आहे सुरेश, तो विचित्र असं बोलत होता की मी आता पुन्हा जेवण नाही करणार, पुन्हा मी चिकन नाही करणार, असं तो विचित्र बोलत होता. ती रात्र कशी आम्ही काढली. दुसऱ्या दिवशी मी लगेच त्या आमच्या जुन्या जाणत्या व्यक्तीला घेऊन एका मांत्रिकाकडे आम्ही दोघेजण गेलो आणि त्या मांत्रिकाला झालेला सगळा प्रकार सांगितला. तो मांत्रिक 10 मिनटं अगदी ध्यानस्थ असा बसला. मंत्र तो मनातल्या मनात पुटपुटत होता. आणि काही वेळाने त्याने आम्हाला सांगितलं की अशोक, अरे तुझ्या भावाच्या हातनं मोठी चूक झाली आहे. तर मी विचारलं काय झाली आहे त्याच्या हातनं चूक? अरे एका जंगलामध्ये एका ब्राह्मणाचं स्थळ आहे आणि त्या स्थळामध्ये देवस्थानाशी निगडीत असलेला एक दगड त्याने खणून बाहेर काढला आणि त्याची चूल बनवली आणि त्याच्यावरती याने मटण शिजवलं, चिकन शिजवलं. आणि त्यामुळे तिथले जो राखणदार आहे किंवा तिथला जो ब्राह्मण देव आहे तो क्रोधिष्ट झालेला आहे किंवा त्याला राग आलेला आहे आणि म्हणून त्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे. त्यामुळे त्याला त्रास होतो आहे. ती पहिली वेळ म्हणून हा सुटला आहे, नाहीतर तो जीवानिशी गेला असता. मी त्याला विचारलं, बाबा आता करायचं काय पुढे, याच्यावरती पर्याय काढा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा काढून आपल्याला ते उपाय केले पाहिजेत, नाहीतर त्याला पुन्हा फटका मिळेल. मग तो मांत्रिक म्हणाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरातली कुटुंबातली सगळी माणसं ज्या ठिकाणी ह्याने चिकन शिजवलं आहे आणि तो दगड खणून काढला आहे ना त्या ठिकाणी जा आणि तो दगड कच्च्या दुधाने पूर्ण स्वच्छ करा
आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा आणि तो दगड ज्या ठिकाणी पुरलेला होता, ज्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली पुरलेला होता, त्या ठिकाणी तो पुरा जमिनीमध्ये आणि त्याच्यावरती गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर त्या दगडाची तुम्ही पूजा करा आणि पूजा केल्यानंतर नाक घासून सर्वांनी, म्हणजे तू, अशोक, तुझी वहिनी, मुलं आणि आई सगळ्यांनी नाक घासून क्षमा याचना करा की जी काही आमच्या अशोकाच्या, माझ्या सुरेशच्या हातून जी काही चूक झालेली आहे ती चूक पदरात घे आणि आम्हाला मोठ्या मनाने माफ कर, असं ती क्षमा याचना त्या दगडाच्या समोर करा. तसे आम्ही दुसऱ्या दिवशीच मग सकाळी सगळे त्या जंगलात पोहोचलो. तो दगड दुधाने स्वच्छ धुतला, त्यानंतर तो पाण्याने धुतला आणि ज्या ठिकाणाहून सुरेशने तो काढला होता त्या ठिकाणी तो पुन्हा त्या जमिनीमध्ये पुरला आणि त्याची पूजा केली, गोमूत्र शिंपडलं आणि क्षमा याचना केली. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि नंतर मग घरी आल्यानंतर मग माझ्या भावाला तो तिथला घडलेला जो प्रसंग, त्याने दगड तो कसा काढला किंवा तिथे एकाच आकाराचे सगळे दगड त्याला कसे काय दिसत होते, तो सगळा प्रसंग मग त्याने आम्हाला सांगितला. आणि त्यानंतर मग कळालं की या ठिकाणी हा देवस्थानाशी निगडीत असलेला जो दगड आहे किंवा ती देवता असेल, त्याच्या उपयोग करून त्याने चूल बनवली आणि त्याच्यावरती ते चिकन मटण शिजवलं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला होता. जेव्हा आम्ही त्याची पूजा केली आणि नाक घासून क्षमा याचना केली, त्यानंतर मग माझ्या भावाचा त्यानंतर पुढे आजपर्यंत कसलाही त्रास झाला नाही. परंतु त्या दिवशी जो त्याला त्रास झालेला तो भयंकर होता. आणि जेव्हा आम्ही शोधायला त्याला नदीमध्ये गेलेलो तेव्हा तीच धिप्पाड व्यक्ती आमच्या मार्गामध्ये अडथळे आणत होती किंवा आम्हाला त्या शोधण्यापासून ती रोखत होती. तर मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग माझ्या भावाच्या बाबतीमध्ये काही वर्षापूर्वी घडला होता. तो मी तुम्हाला आज या चॅनलवरती सांगितलेला आहे. कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे यापुढे नवनवीन भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. धन्यवाद.